बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातून अतिशय मोठी बातमी। विधान परिषद निवडणुकांमुळे हालचालींना वेग आलेला आहे आणि यातच आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतली आहे। या संदर्भात प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसनं ट्विट केलंय। मध्यरात्री 2 वाजता उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या वर्षावर भेट घेतल्याचं प्रबुद्ध भारत मीडियानं म्हटलेलं आहे। आपण पाहतोय राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडतेय, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री भेट घेतात, काय नेमकं यामध्ये किती तथ्य असेल आणि काय कारण असेल? दीपाली, आपण जर पाहायला गेलं तर प्रबुद्ध भारत यांच्याकडनं अशा पद्धतीनं मीडिया हाऊसकडनं हे ट्विट करण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री 2 वाजता भेट झाल्याचं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। आणि या बाबतीत प्रतिक्रिया जर आपण पाहायला गेलं तर संजय राऊतांनी याच्या बाबतीत एक प्रकारे दुजोरा देण्याचंच काम केलं। तर दुसरीकडे नवनाथ बन यांनी याबाबतीत काहीही मला कल्पना नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया भाजपकडनं आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हालचाली ज्या आहेत ह्या वाढलेल्या आहेत आणि कुठेतरी उद्धव ठाकरे यांनाच महाविकास आघाडीच्या वतीनं ही आकड्यांची जुळवाजुळव करावी लागते असंच आपण सद्यस्थितीला जे आहे हे म्हणू शकतो। कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीनं हा प्रयत्न आहे का, याबाबतीत चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जर भेट झाली असेल तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी घडामोड आहे असं आपण म्हणू शकतो। कारण का विधान परिषदेच्या निवडणुकीच्याच अनुषंगानं चर्चा झाली की अन्य काही गोष्टींच्या बाबतीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली, हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रबुद्ध भारत यांच्याकडनं अशा पद्धतीचा हा दावा जो आहे हा करण्यात आलेला आहे। मात्र दोन्ही शिवसेनेकडनंही याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे खंडन करण्यात आलेलं नाही किंवा भाजपकडनं सुद्धा स्पष्टपणे या भेटीच्या बाबतीत खंडन जे आहे हे करण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे एकंदरीत आता उद्धव ठाकरे यांची बैठकसुद्धा शिवसेना भवनला आहेत, ते याच्या बाबतीत काही स्पष्टपणे बोलतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। कारण का खासदारांच्या बैठकीत सातत्यानं आपण पाहायला गेलं आहे की उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले जातील किंवा त्यांना फोडण्याचं काम सुरू आहे, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जर त्यांची भेट झाली असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात ही प्रामुख्यानं महत्त्वाची घडामोड जी आहे ही म्हणू शकतो। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे शिवसेना भवन या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं याबाबतीत काही अधिकृत प्रतिक्रिया दिली जाते का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र सद्यस्थितीला प्रबुद्ध भारतकडनं जो तुमच्याकडे आपण येणारच आहोत, मात्र आता आपल्यासोबत प्रबुद्ध भारत ज्यांनी हे ट्विट केलेलं आहे, असा दावा केलेला आहे, ते गीतरत्न पटाईत उपसंपादक आपल्या सोबत आहेत। गीतरत्नजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। तुम्ही हा जो दावा केलेला आहे नेमका काय अधिकृत माहिती या संदर्भात तुमच्याकडे? नाही, या संदर्भातली माहिती अशी आहे की 22 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे वर्षा निवासस्थानी। आणि या संदर्भातली माहिती आमच्या सोर्सेस कडून आम्ही ती ब्रेक केलेली आहे। आज जर आपण पाहिलं असेल की संजय राऊतांनी जे स्टेटमेंट दिले या संदर्भातले, त्यांनीही अप्रत्यक्षपणे या भेटीला दुजोरा दिलेला आहे। कुठेही भाजपकडनं किंवा संजय राऊतांच्याकडून ही बातमी पूर्णपणे नाकारली गेलेली नाहीये आणि आमचे जे सोर्सेस होते, ज्या सोर्सेस कडून आम्ही ही बातमी ब्रेक केलेली आहे प्रबुद्ध भारताने, त्यामध्ये तथ्य आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। आणि या संदर्भातली जर आपल्याला कल्पनाच असेल की मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस कुणीही व्यक्ती भेटायला येतो वर्षा बंगल्यावर, तर त्याचा एक प्रोटोकॉल आहे। तिथे व्हेकल रजिस्टर आधीच करावं लागतं किंवा रजिस्टर नंबर असेल तर ती आतमध्ये एंट्री मिळत असते। आजूबाजूला सीसीटीव्ही सुद्धा आहेत, त्याच्यामुळे ही बातमी जी आम्ही ब्रेक केलेली आहे कन्फर्म ही होऊ शकते या सगळ्या माध्यमातून। नक्कीच गीतरत्नजी, आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मध्यरात्री ही भेट होते, काय नेमकी मोठी घडामोड घडते का राज्याच्या राजकारणात? तुम्हाला काय वाटतं? अर्थातच घडामोड घडते। आता जरी त्याला त्या सगळ्या चर्चेला विधान परिषद निवडणुकीचा मुलामा जरी असला तरी त्यामागे अजून काही दुसरा संदर्भ आहे का? मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही घटना, ही जी गोष्ट आहे ती स्पष्ट होईल। कारण आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक जागा महाविकास आघाडी जिंकू शकते आणि इतर जागांवर भाजप आणि मित्रपक्ष जिंकू शकतात, अशी आता तरी संख्या आहे दोन्ही पक्षांकडे। त्याच्यामुळे या व्यतिरिक्त अजून काहीतरी मोठा विषय असावा तरच ही मध्यरात्री दोन्ही प्रमुख नेते आहेत ते भेटतायत। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही गोष्ट स्पष्ट होऊ शकते काय कुठली यामागे नक्की दुसरे कारण। धन्यवाद गीतरत्नजी, आपण सविस्तर एनडीटीव्ही मराठीशी बोललात त्याबद्दल।